युवक प्रेरणा फाउंडेशन संचालित विवेक प्रेरणा अभ्यासिका का भव्य उद्घाटन पूर्व IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी के शुभ हाथों से संपन्न हुआ। इस कार्यक्रम का आयोजन पूर्व सांसद मनोज कोटक ने किया। आए हुए सभी अधिकारियों का स्वागत पूर्व सांसद मनोज कोटक ने किया। इस मौके पर मुलुंड के विधायक मिहिर कोटेचा, नील सोमैया, भाजपा जिला अध्यक्ष दीपक दळवी सहित कई मान्यवर उपस्थित रहे। मुंबई में IAS से पढ़ने वाले के लिए अच्छा मौका है। सबसे बड़ी बात है कि लाइब्रेरी पूरी तरह से निःशुल्क है। विवेक प्रेरणा अभ्यासिका ये सिर्फ लाइब्रेरी नहीं तो राष्ट्र के लिए एक जीवंत उपक्रम है। युवक प्रेरणा फाउंडेशन माध्यमाने कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या सगळ्या स्तराच्या परीक्षेकरिता लागणारं सर्व साहित्य, सर्व प्रकारचं गायडन्स उपलब्ध असणारं हे केंद्र आहे। आज अविनाश धर्माधिकारी सरांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं आहे आणि राऊंड द क्लॉक हे केंद्र सुरू राहणार आहे। ज्या मुलांना स्वतःचं करिअर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या माध्यमाने घडवायचं आहे त्या सर्व मुलांना आजपासून मी इथे निमंत्रित करतो। आपलं करिअर घडवण्यासाठी युवक प्रेरणा फाउंडेशन पुस्तक आणि ट्रेनिंग ही सगळी मदत आपल्याला देणार आहे आणि हे निःशुल्क राहणार आहे। त्यामुळे मुलांनी या अभ्यासिकेचा लाभ घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करतो। मुंबई ठाणा हे दोन्ही परिसरासाठी हे ओपन आहे आणि त्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था ही इथेच उभी केली जाणार आहे। समाजामध्ये चांगले अधिकारी निर्माण करणं, प्रशासकीय अधिकारी उत्तम प्रकाराचे व्हावे ही अपेक्षा घेऊन हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे आणि मला विश्वास आहे की या शहरावरती प्रेम करणारे सर्वच लोक या अभियानामध्ये आम्हाला मदत करतील। मला वाटते की पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात पूर्ण मंत्रिमंडळ आणि पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे सर्वच पदाधिकारी हे रस्त्यावरती उतरले आहे। या घडीला गरज आहे रस्त्यावर उतरून लोकांना मदत करण्याची। मुख्यमंत्र्यांचं आव्हान आहे की राजकारण करू नये। माननीय उद्धवजी, आपल्याला जर खरंच चिंता असेल तर आपण ही लोकांची मदत करावी ही लोकांची अपेक्षा आहे। विरोध नहीं होगा, जरूर सीखनी चाहिए। इंटरनेशनल भाषा है, लैंग्वेज है, बट मातृभाषा से हम कट हो गए हैं। जो भी चलो एक सेकंड मैडम एक सेकंड नमस्कार म्हणतात त्यांना थांबवलं याचं कारण म्हणजे आपण ज्यांची वाट बघतोय आणि ज्यांच्या येण्याने आपला हा कार्यक्रमाचा वैसे करते रहते एक दूसरे का नमस्कार वैसे है। बहुत महंगा हो गया। मिडिल क्लास पेरेंट्स को अपने बच्चों को आगे पढ़ाना है तो इतना खर्च है, चाहे इंजीनियर बनना है, डॉक्टर बनना है या कोई भी प्रोफेशनल फील्ड में जाना है तो उनको एक दिशा नहीं होती कि मैं 10वीं 12वीं के बाद में आगे क्या करूँ और जैसे भी उनको अपना भविष्य का बन सकता है। अभी का सिस्टम ऐसा हो गया है कि कोई भी स्ट्रीम हम पसंद करें, चाहे वो आर्ट्स का है, कॉमर्स का है या साइंस का। IAS, IPS, IRS, IFS करेंगे तो उनका रिजल्ट अच्छा आएगा और नहीं तो क्या होगा कि जितना भी खर्च करेंगे समय पास होगा 2-3 साल का वो सब वेस्ट हो जाता है। तो यहाँ एज ए टैक्स नहीं, दंड के रूप में नहीं ले सकते। ये इसी तरह
तरह का ये कार्यक्रम छोटा सा कार्यक्रम है, लेकिन जितना छोटा है इतना ही महत्वपूर्ण है। और मुझे पता है कि आप सबके सहयोग से ये लाइब्रेरी, ये अभ्यासिका हम एक ऐसे मुकाम पे लेके जाएंगे जहाँ से हमारे यहाँ से इतने सारे स्टूडेंट आगे जाके हमारे मुल्क का नाम रोशन कर सके। तो आइए कुछ क्षण में विवेक प्रेरणाची जी ट्रॉफी आहे ती देऊन त्यांचं स्वागत करावं। Yes. मी श्री मनोजी कोटक यांना विनंती करते की आजचं विवेक प्रेरणा अभ्यासिकेचं ज्याच्यासाठी म्हणून श्री विवेकानंद आपले सगळ्यांचे गुरु त्यांची पुस्तकं ही त्यांना भेट म्हणून द्यावी आणि त्याच्याबरोबर आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून एक गुलाब पुष्प सुद्धा द्यावं ही त्यांना मी विनंती करते। टाळ्या कमी पडून देऊ नका आणि जोरदार टाळ्यांनी एकदा आपण त्यांचं स्वागत करूया। धन्यवाद। मी युवक प्रेरणाचे अध्यक्ष जी मनीषजी धामे यांना बोलवते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपले आमदार श्री मिहिर कोटेचाजी यांचाही सत्कार करावा। अभी क्या किया है, बीसीसेट आ गया तो स्टाफ सिलेक्शन, कस्टम्स, इनकम टैक्स, सीबीआई, स्टेट सर्विसेज, बैंकिंग, रेलवे, डिफेंस, ये सभी परीक्षाओं के स्टूडेंट आईएएस की तैयारी करेंगे तो सब एक घर में बैठ सकते थे, इसलिए सभी को प्लेटफॉर्म मिलेगा। तो साथ में उनकी एमबीए की भी तैयारी हो जाएगी।